रायगडाच्या चरणी नतमस्तक होण्यासाठी आलो. त्या पवित्र रायगडाच्या या पवित्र भूमीत दर्शन घेऊन पुन्हा आशीर्वाद घेऊन पुन्हा वापस जातोय. काय ऊर्जा मिळते तुम्हाला वा. रायगडवर येत असताना? पुऱ्या विश्वालाच मिळते. तर मी तर बघताय इथं ऊर्जा मिळणार नाही तर कुठं मिळणार. इथं जी ऊर्जा मिळते ती विजय घेऊन वापस येते. मी पाठीमागच्या वेळेस रायगडावर जाता दर्शन घेतलं त्यावेळेस तुम्हालाच सांगितलं होतं सगळ्यांना की एक ऊर्जा मिळते रायगडावर आल्याच्या नंतर आणि ती विजय प्राप्त केला. मराठा समाजासाठी प्रचंड मोठा, ज्या मराठ्यांच्या नोंदी सापडत नाहीत त्यांच्यासाठी सगळे सोयरे असा म्हणून कायदा अध्यादेश झाला आहे. हा प्रचंड मोठा कायदा आहे. याच्यात एकही मराठा आरक्षण वाचून राहणार. नुसतं अभिवादन नाही तर तुम्ही माती सुद्धा कपाळाला लावताय. होय, रायगडापेक्षा प्रिय काय आहे विश्वा? काहीच नाही. याच्यापेक्षा मोठं दैवत सुद्धा दुसरं कोणचं नाही. त्या रायगडाच्या चरणी नतमस्तक होण्यासाठी आलोय. आशीर्वाद घेऊन पुढं लढायची आणि जिंकायची. पण इथून पाठीमागच्या सगळ्या जिंकल्या. तर तुम्ही इतके दिवस उपोषण केली, ही सगळ्या गोष्टी, तुमचे शरीर पण थोडंसं साथ देत नाही. तुम्ही मग आज पायी जाणार आहात की रोपवेने जाणार, याबद्दल बराच संभ्रम आहे. पायी. एवढी ऊर्जा आहे जाण्याचं? ते काय होईल मला नाही माहीत. राजांपुढं आणि दैवतापुढं ऊर्जा आणि शरीराला काय किंमत. राज्यामध्ये सध्या सर्वेक्षण सुरू आहे. त्या सर्वेक्षणामध्ये संतापजनक गोष्टी समोर येत आहेत. मज्जा उडालेला आहे. काही ठिकाणी निरक्षर कर्मचाऱ्यांना कामाला लावलं आहे, काही ठिकाणी विद्यार्थी शिक्षकांनी विद्यार्थ्यांना लावलेलं आहे, काही ठिकाणी ॲप्लिकेशनचं काही नाही. या सगळ्या गोष्टी समोर आहेत. मी त्यातली नाही माहिती घेतली. मी माहिती घेतो सांगतो. पण सरकारनं मराठा समाज मागास सिद्ध केला पाहिजे आणि ती जबाबदारी सरकारची. बाकीचं आम्हाला काय सांगायचं नाही. पण या सगळ्या गोष्टींमुळं मागासवर्ग आयोगाकडून मराठा समाजाचं मागासले पण सिद्ध होईल का असा प्रश्न उपस्थित केला जातो. त्याच्याबद्दल तुमचं काय म्हणणं आहे की काय करावं सरकारनं? हे सगळ्या गोष्टी माध्यमांच्या समोर आल्या आहेत. मागासले पण सिद्ध करण्याची जबाबदारी मागासवर्ग आयोगाची आणि सरकारची पण. परंतु एखादा अर्धा असेल कोणी अडाणी काही, पण मला त्यातली माहिती नाही त्याच्यामुळे बोलत नाही. एखादा अर्धा असेल. आम्ही माहिती सांगतो ना पटेल. बरं, काय खरं सत्य सांगतो ना. तरी पण मी घेतो एकदा, परत उद्या बोलू. नाही, प्रशिक्षित कर्मचारी जर नसेल तर तो सर्वे योग्य होणार नाही. त्यामुळं मराठा समाजावर अन्याय होऊ शकतो किंवा न्याय मिळू शकतो. तुम्ही म्हणताय ते बरोबर आहे. परंतु ज्यातली माहितीच नाही. एखादा अर्धा असू शकतो, परंतु सरकारची आणि मागासवर्ग आयोगाची जबाबदारी आहे चांगला सर्वे करणं आणि त्या माध्यमातून सत्य परिस्थिती बाहेर आणून मागासले पण सिद्ध करणं. मागासले पण सिद्ध त्यांनी करावं आणि करणं आवश्यक आहे. तुम्ही असं म्हणाले होते की आरक्षण मिळालं की गुलाल उधळतच रायगडावर येणार. तर आता काही जण असं म्हणतायत की अजून ते 10-12 दिवस राहिलेले आहेत, तर तेवढं थांबावं आणि मग पुन्हा 16 तारखेनंतर मग प्रचंड गुलाल उधळावे. महादिवाळी असा शब्द नाही, काही जण नाही, मीच म्हणतोय. काही जण कशाच मीच म्हणतोय. काय हे बघा, रायगडाच्या चरणी आलो त्याही वेळेस सांगितलं होतं विजय प्राप्त होतो रायगडावर आल्याच्या नंतर. कधी नव्हे 70 वर्षात ते आता मराठ्यांसाठी कायदा बनलाय की जो कायदा ज्या मराठ्यांच्या नोंदी सापडलेल्या नाहीत त्या मराठ्यांसाठी सगळे सोयरे म्हणून हा कायदा पारित झालेला आहे. महाराष्ट्रातला एकही मराठा आरक्षणापासून ओबीसीत जाण्यापासून आता वंचित राहणार नाही. हा खूप मोठा कायदा आहे. मराठ्यांचे पोरं शांततेत मुंबईला करोडोच्या संख्येने गेले आणि शांततेत वापस आरक्षणच घेऊन आले. मराठ्यांसाठी त्या शब्दासाठी कायदा पारित करणे म्हणजेच आरक्षण घेऊन आलेत आहे. त्यांनी काही हरकती मागितलेल्या आहेत, त्याची अंमलबजावणी होईपर्यंत पहिला कायदा पोरांनी आणलाय. मराठ्यांचा विजय झालाय म्हणून दिवाळी साजरी झाली, गुलालही समाजानं उधळलाय, दिवाळी साजरी झाली. परंतु एक त्या कायद्याच्या मार्फत सगळ्या सोयऱ्यांना एक प्रमाणपत्र मिळालं. मग बघा महादिवाळी आणि मग बघा गुलाल. रायगडावरच बऱ्याच जणांना आहे. थोडं वेटन आणि व्याजच्या भूमिकेत थोडं इंग्लिश शिकायला लागलो मी आता थोडी आणि हिंदी सुद्धा शिकायला लागलो आता चांगली पॉवरफुल. मला सांगितलं पॉवरफुल हिंदी शिका. मी 4-5 जणांना सांगितलं. अरे बाप, स्वतःहून स्वर्गाची परीक्षा आत्ताच नको. पाटील हिंदी शिकण्यामागची काय गरज आहे? कारण तुम्ही एकदा बोललात की 14 राज्याचं सुद्धा आम्हाला एकत्रित आंदोलन करावं लागणार आहे, कारण मराठी 14 राज्यांमध्ये देशातील. तर त्या सगळ्यांना एकत्रित घेऊन येण्यासाठी, त्यांचे संवाद साधण्यासाठी आता हिंदी शिकणे गरजेचं आहे. त्याच्या पाठीमागे एकच नाही पण अनेक कारण आहेत. शेतकरी असो मराठा असो यांच्या जीवनातलं परिवर्तन करायचं असलं तर लांबपर्यंत जर एखाद्या आपल्याला
नाव चालवायची असली तर आपणच पोहायला परिपूर्ण पाहिजेत. जर नावीला काही प्रॉब्लेम आला तर आपल्याला वैयक्तिक एकट्यालाही पावता आलं पाहिजे. म्हणजे लांब पल्ल्याची लढाई आहे तुमची. भविष्यात काही होऊ शकतं. तुम्ही 5 महिन्याच्या काळात वारंवार असं सांगितलं होतं की एकदा मराठ्यांना आरक्षण मिळालं की धनगर मुस्लिम या सगळ्यांसाठी लढा देणार. जे पिचलेले घटक आहेत त्यांच्यासाठी संघर्ष करणार. ही मराठ्यांचा ज्वलंत मुद्दा आहे आरक्षणाचा. ह्यो सुटला धनगर बांधवांना आणि मुस्लिम बांधवांना आरक्षणच कसं देत नाही तेच बघतो. नाही तुम्ही असं 5 महिन्या म्हणाले मग तेच म्हणलं आता. सुटला नाही असं तुम्ही कसं तुम्ही तर म्हणाले की आणखी थोडं राहिलं नव्हती. एक प्रमाणपत्र हातात पडून द्या ना, झालं ना मोकळा. मग मी असं समजायचं की 16 पासून अरे लगेच भेटू नका ना मला. घरी फिरी जाऊन द्या ना, लगेच भेटायला लागले. थोडा टप्पा कोंप ते म्हणले पाहिजे ना, माझी इच्छा आहे. पण त्यांचंही म्हणणं पाहिजे की हा प्रश्न सुटला पाहिजे. धनगर बांधव आणि मुस्लिम बांधव जर म्हणला तर मग मात्र बघतो सरकार कसं आरक्षण देत नाही त्यांना. काल भुजबळ असं म्हणाले की जर ओबीसीसाठी मला काहीच करता आलं तर मी पदाचा राजीनामा देईन, मंत्री पदाचा राजीनामा देईन, सरकारमधून बाहेर पडेल, पण ओबीसीचे प्रश्न मी कायमस्वरूपी त्यासाठी लढेल. काहीच नाही करता आल्यावर काय देतो आधी दे ना. काहीच नाही करता आल्यावर काय देतो. तुपलं पाप तो हात डोक्यावर फोडण्याचे समाजा डोक्यावर काय फोडितो. आधी द्यायला पाहिजे आणि आता देऊन काय उपयोगी. आता याला 1 महिना भरून आता देऊन उपकार करायला लागला काय तो ओबीसी बांधव. तुमच्यासाठी मी राजीनामा दिला ते काय येडेत का. तू राजकारणी आहे ते ओळखीत तुला, तू किती नमुना आहे. स्वतःच्या स्वार्थासाठी त्या गोरगरिबाचे ओबीसी बांधवतो मराठा बांधवतो वाद लावायला लागला. ते कोणतं शान आहे ते जाऊन तेच ना काही कर मान तुला काय करायचं. पण त्याने आता एका अर्थानं ती धमकीच आहे सरकारला की सरकार कुठं भेट आहे त्याला. हे सगळ्या दुनियाला पाया घाल तुडी ते सरकार. त्याला नमुने 3-4 जण वरचे ते चांगल्या सुधरून देणार. याला कोण गाच पाण्याला सुधरून द्यायचे. दुसरं असं की सरकारचे तिन्ही उपमुख्यमंत्री 2 आणि मुख्यमंत्री हे मराठ्यांच्या बाजूने आहेत आणि ओबीसीवर अन्याय करतायत असं काही पॉलिटिकल पर्सन म्हणतात, अशी चर्चा आहे. दादा सरकार आहे. मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री हे कोणाच्याच बाजूने नसते, हे सत्याच्या बाजूने असते. आणि मराठ्यांच्या नोंदी सापडल्या त्यांना उभं राहावंच लागणार आहे. नसताना मराठ्यांच्या नजरेतून पडतील ते, हे समजून घेणं खूप गरजेचं आहे. ते खोटं बोलतंय. त्याच्यासाठी 2 उपमुख्यमंत्री आणि मुख्यमंत्री डॅमेज व्हायला मोकळे नाहीत. पूर्ण सरकारला डाग याच्यामुळे लागायला लागला. सत्याच्या बाजूने त्यांना राहावं लागेल. कारण शासकीय नोंदी मराठ्यांच्या भारतात कोणत्याही समाजात सापडल्या त्या मराठ्या सापडल्या. त्यांना तुम्ही देणार नाहीत म्हणल्यावर सरकार डॅमेज होईल. मराठ्यांच्या नजरेतून ते उतरू शकत नाहीत. आणि सगळ्या सोयऱ्यांचा कायदासुद्धा त्यांनी बनवला. ही अंमलबजावणी त्यांनाच करावी लागणार आहे. त्याशिवाय त्यांना सुट्टी नाही. चलो धन्यवाद. एक प्रश्न असा आहे की मधल्या काळात तुम्ही आणि अजित पवार शाब्दिक एकमेकांवर असं हे सुरू होतं. आता अजित पवारांबद्दलचा जो आपला राग आहे तो दूर झालाय का? सगळ्याच मी मुंबईतून येतानाच सांगितलं. विरोधी असो सत्ताधारी असो काय जे झालंय आतापर्यंत ते मुंबईतच सोडून आलो आम्ही येता. छगन भुजबळ बद्दल ते भनभन सुरू केली ना परत. डबल केल्यावर काय सुट्टी मागचं सोडून दिलं त्यांनी. पुढं परत दंड खांदायला चालू केला. त्याला लय वळवळ आहे. नाही त्याच्या मागच राहावंच लागेल मला. त्या सोडून नाही जमायचं. बाकीचे बोलले की परत सुट्टी नाही. बाकीच्यांना सुद्धा आता सोडलं पण इथून पुढे बोललं की सुट्टी. म्हणजे संघर्ष संपला आता सगळ्या राजकीय नेत्यांशी. आम्ही संपला की हे बघा आमचं आणि त्यांचं काय वैर नाही आहे. त्यांचं आणि आमचं काय नाही. आम्हाला आमच्या जातीसाठी भांडणं गरजेचं होतं आणि आम्ही भांडणार. मग टोकाचं भांडणार. फिरून मरणाची वेळ आली मरण आलं तरी चालेल. भांडणार म्हणजे भांडणार. पण मराठा आरक्षणाच्या विरोधात बोलला की कोणी असो इथून पुढे बी नाही सोडणार. ते मराठवाड्यासाठी स्पेशल मिळेल असं तुम्ही म्हणताय. तो 1884-1904चा दाखला देताय. गॅजेट. त्याच्यासाठी कधीपासूनची प्रक्रिया सुरू होणार? म्हणजे या 16 नंतर तू मुद्दा हातात घेणार की काय? त्या संदर्भात तुम्ही म्हणाले ना मराठवाड्यात मराठी निश्चिंत राहा, नो टेन्शन राहा. स्पेशल नाही म्हणूयात आपण त्याला मराठवाड्यासाठी. मग तर बॉम्बे गॅजेट पण आहे गव्हर्नमेंटचं. ते पण बोललो आपण सातारा संस्थानसुद्धा बोललो. म्हणजे तिथं नोंदी कमी सापडल्यात म्हणून हैदराबाद संस्थानचं 1884चं गॅजेट आहे. ते सरकारनं स्वीकारावं समितीच्या मार्फत. आणि ते स्वीकारतो म्हणलेत. स्वीकारतील. ते कसे स्वीकारणार नाहीत बघू. नाहीत मी आहे ना. त्याची काय काळजी करायची गरज नाही. मराठवाड्यातला एक मराठा आरक्षण वाचून याच्यातून राहणार नाही. सगळ्या सोयऱ्यांच्या कायद्यातून. महाराष्ट्रातला बाई एकही सगळ्या सोयऱ्याच्या कायद्यातून राहणार नाही. तरीही आपण जास्तीचे दस्तऐवज पुरावे म्हणून सरकारला घ्यायचे सांगितले. म्हणजे देवी लसीपासून भाटांपर्यंतचे संस्थानाचे जे देवदेवतांचे संस्थान ते सगळे घ्यायला लावलेत. घेतील. नसतं आंदोलन सुरूच आहे. आंतरवालीतलं थांबवलेलं नाही.
हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.